तर लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होणार आहे. लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजनेचे दरमहा तुम्हाला जर 1500 रुपये मिळत असेल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या मानधनात वाढ होऊन तुम्हाला आता 1500 वरून 2100 रुपये मिळणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे निर्माते सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या संदर्भातली माहिती काल 26 जानेवारीला आपल्या भाषणादरम्यान दिलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, त्यासोबत जानेवारीच्या हप्त्यापासूनच 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होईल का, आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता आला नाही तर अशा महिलांना जानेवारीचा हप्ता मिळेल का, या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणी समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. पण त्या अगोदर लाडक्या ताईंनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 26 जानेवारीला आपल्या भाषणादरम्यान लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे की मी जे बोलतो ते करून दाखवतो. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना मानधनात वाढ करून 2100 रुपये देण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी केलं होतं. तर ते आश्वासन ते लवकरच खरं करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि लवकरच राज्यातल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये इतका लाभ आता मिळायला सुरुवात होणार आहे. पण जानेवारीच्या हप्त्यापासून येईल का, तर लाडक्या ताईंनो सध्या तरी या संदर्भात कसलीही माहिती नाही आणि जानेवारी मध्ये तरी कमीत कमी तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. पण ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिलांना जानेवारीचा हप्ता हा आता लवकरच जमा करण्यात येणार आहे. पण ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांची प्रचंड नाराजी आता दिसत आहे. तर लाडक्या ताईंनी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागात जाऊन आपली प्रचंड नाराजी दर्शवलेली आहे. कुठे रास्ता रोको सुद्धा महिलांनी केलेला आहे. तर लाडक्या बहिणींची या सरकारवर प्रचंड नाराजी दिसत आहे. त्यांचं एकच मत आहे की जर लाडकी बहीण योजना ही सुरू ठेवायची असेल तर सरसकट सर्वांना द्या, अन्यथा लाडकी बहीण ही योजना बंद करा. तर लाडक्या ताईंनो, अजूनपर्यंत केवायसी ला सुरुवात न झाल्याने लाडक्या बहिणींची नाराजी ही वाढतच चाललेली आहे. त्यात अंगणवाडी सेविकेने